पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे हेची घडोमध्ये जन्मांतरी श्रीहरी मागणे नाही तुझे या उक्तीप्रमाणे खरं तर चंद्रभागेच्या स्नानाला आणि या वाळवंटाला वारकरी संप्रदाय फार महत्त्व आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर या चंद्रभागेच्या वाळवंटाची बकाल अशी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ह्या वाळवंटामध्ये दशक्रिया विधी करण्याकरता दररोज हजारोच्या संख्येनं खरं तर नागरिक इथं आलेले असतात। आपण जर बघितलं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये जे काही दशक्रिया विधी करताना जे पिंड केले जातात, भाताचे पिंड असतील, कणकेचे पिंड असतील, त्याचबरोबर केस कापल्यानंतर तिथे पडलेले केस असतील, हे सगळीकडे ते वाळवंटाची अवस्था अशी बकाल दशक्रिया विधीमुळे झालेली आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला हा दशक्रिया विधी तर दुसऱ्या बाजूला अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळं जे काही भाविक आहेत, जे गोरगरीब भाविक विठ्ठलाच्या दर्शनाकरता आलेले असतात, त्या भाविकांना याचा मोठा त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायातून तीव्र अशी नाराजी व्यक्त केली जाते। खरं तर ह्या दशक्रिया विधीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल खरं तर इथं होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दत्तघाट ते कुंभारघाट ह्या मधल्या परिसरामध्ये जवळपास दररोज 50 ते 60 खरं तर दशक्रिया विधी किंवा पिंडदान केले जातात। त्यामुळे कोट्यावधी रुपयाची उलाढाल इथं होत असते। मात्र एवढी उलाढाल होऊन सुद्धा नगरपालिका प्रशासन असेल किंवा इथले पंडित असतील, स्वच्छतेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे खरं तर ह्या दशक्रिया विधी करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वेगळी अशी सुनिश्चित जागा करून त्यात दशक्रिया विधी केला जावा। कारण का तर नागरिकांची मयत झाल्यानंतर ज्या पद्धतीने नाशिकला ज्या पद्धतीने व्यवस्था केली जाते त्याच पद्धतीने खरं तर पंढरपूरला व्यवस्था असावी अशी मागणी खरं तर येथील खरं तर त्या नातेवाईकांनी मैतांच्या नातेवाईकांनी केलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हा विधी चंद्रभागेच्या पात्रात एका साईडला व्हावा अशी वारकरी संप्रदायाकडून मागणी केली जाते। मात्र जर आपण बघितली परिस्थिती तर संपूर्ण चंद्रभागेचं वाळवंट असेल किंवा पात्र असेल पूर्णपणे प्रदूषित झालेला आता आपल्याला पाहायला मिळत आणि लवकरात लवकर खरं तर या दशक्रिया विधीची कुठेतरी चांगली व्यवस्था नगरपालिकेने प्रशासन करावी आणि वाळवंट स्वच्छ ठेवावं एवढीच मागणी आता वारकरी संप्रदायातून होत आहे। जर तसं नाही झालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील वारकऱ्यांनी आता दिलेला आहे। वाळवंटातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।